तुम्ही कधी कोणत्या आमदारला खासदारला OnePlusचा फोन, साधी लाईफस्टाईल, साधी गाड्यामध्ये फिरताना बघितलंय का? नक्कीच नसेल बघितलं. अशा खासदारला, अशा व्यक्तीला 200 करोड काय 2000 करोड जरी दिले तरी तो व्यक्ती त्याचा स्वाभिमान कधी विकणार नाही. अशा व्यक्तींना मालमत्ता नाही तर नीतिमत्ता जास्त महत्वाची असते. आजपर्यंत राजकारण नाही तर फक्त आणि फक्त लोकांसाठी समाजकारण केलंय, जे म्हणजे आपल्या नाशिकचे लाडके खासदार राजाभाऊ वाजे. एखादा व्यक्ती किती निस्वार्थी असू शकतो हे मी तुम्हाला सांगतो. सिन्नर मधल्या मेन मार्केट प्लेस मध्ये असणारी जागा, त्याच्यामध्ये त्यांनी वाचनालय बनवलं. पाहिजे असतं तर त्यांनी लाखो रुपये कमवले असते त्या जागेमधून, पण त्यांनी आपल्या युवा पिढीसाठी तिथं वाचनालय बनवलं. सिन्नर सारख्या मेन प्राईम लोकेशन मध्ये असणारी वाजे विद्यालय स्कूल, करोडांची जागा, त्यांनी खास करून वाजे विद्यालय म्हणून त्यांनी ती शाळेला डोनेट केली. आमच्या राजाभाऊंना पैसेच कमवायचे असते तर तिथं महाराष्ट्राचं नाही तर पूर्ण भारताचं लक्ष आहे, जे म्हणजे महाकुंभमेळा नाशिकमध्ये भरणार. त्याच्यामध्ये पण राजाभाऊंचं कुठलं इन्व्हॉल्वमेंट नाही, कुठलाही 1 रुपयाचाही भ्रष्टाचार नाही. असं क्लीन व्यक्तिमत्व पूर्ण इंडियामध्ये तुम्हाला कुठेच भेटणार. मागच्या 3 पिढ्यांपासून ज्यांनी सिन्नरकरांसाठी फक्त आणि फक्त चांगल्या गोष्टी केलेल्या आहे, फक्त आणि फक्त सिन्नरकरांचा विचार केलाय, त्यांच्यासाठी मनातून एक आवाज येतो, सियासत में लोग साथ बदल देते पर हमारे राजाभाऊ वाजे जैसे लोग निष्ठा नहीं बदलते. धन्यवाद.